मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। दरम्यान जरांगेंची प्रकृती खालावली असून जरांगे यांचा रक्तदाब कमी झालाय, साखरेचं प्रमाणही घटलंय। वैद्यकीय पथकाने तपासणी करून जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली आहे। मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश तसंच कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून उपोषण सुरू केलंय। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल वाघमारे यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी केली। त्यात त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेचं प्रमाण घटल्याचं आढळून आलंय। जरांगे यांना कमालीचा अशक्तपणा आला असून वैद्यकीय पथकाने त्यांना उपचार घेण्याची विनंती केली आहे। मात्र जरांगे यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास नकार दिलाय। नागपूर इथल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये गर्दीत फटाके फोडण्यात आले आणि या फटाक्यांमुळे 8 ते 10 महिला जखमी झाल्यात। उमरेडचा राजा गणपती विसर्जन दरम्यान ही घटना घडली। विसर्जन सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती आणि यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे महिलांची पळापळ झाली। जालना ते बीड महामार्गावर बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अंबाजोगाई महामंडळाची बस जालन्याकडे जात होती आणि महामार्गावरील मठतांडाजवळ बस येताच मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली। ही धडक इतकी भीषण होती की बसचा समोरील भाग पूर्ण चेपला गेलाय। या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी प्रवास करत होते। त्यात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर इतर प्रवासी जखमी झालेले आहेत आणि जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। 25 ते 30 जण या संपूर्ण अपघातात गंभीर जखमी झाले असल्याचं कळतंय, तर 5 ते 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। जालना बीड मार्गावर हा भीषण अपघात झालाय।